नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। जनशक्ती शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष युवक आघाडी निषेधार्थ गणेश भानवसे, वसंतराव नायक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळातील कथित 1.5 कोटी रुपयाच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ गणेश भानवसे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले असून ज्याकडे महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत आहे। प्रताप पवार सध्या जिल्हा व्यवस्थापक असून त्यांना वसंतराव नायक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाच्या व्यवस्थापकाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे। तथापि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाच्या 7 जुलै 2025 च्या शासन निर्णय क्रमांक 2025 महामंडळे नुसार ते या पदासाठी पात्र नाहीत, कारण त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की व्यवस्थापिका संचालक पदे सरकारच्या संयुक्त उपसचिव पातळीवर असली पाहिजे। महामंडळाच्या 56व्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या बाब क्रमांक 11 नुसार प्रताप पवार यांची लिपिक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांना वारंवार अनियमित पदोन्नती देण्यात आली आहे। मी गणेश भानवसे, करमाळा, सोलापूर। माझे मागणी अशी होती की वसंतराव नाईक महामंडळाचे सध्याचे जे व्यवस्थापक संचालक आहेत ते त्या पदास पात्र नसतानाही त्या ठिकाणी राहून त्यांनी कमीत कमी माझ्याकडे पुरावे तेवढ्याप्रमाणे त्यांनी 1.5 कोटीचा घोटाळा केलेला आहे। भरपूर त्याच्यानंतर त्यांचे जे खोटे नाटे डॉक्युमेंट देऊन त्यांनी प्रमोशन घेतलेलं आहे, हे मागणी आहे। आता सर्वात प्रथम सांगतो की त्यांनी ते या ह्याच्यामध्ये येताना महामंडळामध्ये लिपिक म्हणून आले होते पदावरती। ते ज्यावेळेस पहिले नियुक्त होते ते लिपिक म्हणून आले होते, पण शासनाचा जाहीर असा आहे, शासन निर्णय, की त्या पदावरती व्यवस्थापकीय संचालक पदावरती बसणारा माणूस हा शासनाचा अवर सचिव किंवा उपसचिव दर्जाचा पाहिजे, पण ते लिपिक आहेत। दुसरी गोष्ट, त्यांचं 2018 साली डिमोशन झालं, प्रादेशिक व्यवस्थापकचे जिल्हा व्यवस्थापक झाले। त्यानंतर त्यांचं डिमोशन झाल्यानंतर त्यांनी 2018 साली हायकोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये त्यांनी एक याचिका दाखल केली शासनाच्या विरोधात, म्हणजे त्यावेळेस एमडी होते त्यांच्या विरोधात। ती केस चालूच आहे। 1 वर्षापूर्वी ती व्यवस्थापकीय संचालक पदावर बसले तेव्हापास त्यावेळी पण केस त्यांची चालू आहे, म्हणजे ते स्वतःचीच केस स्वतःच्या विरोधात लढतात, शासनाची दिशाभूल करतायत। आणि त्याच्यानंतर त्यांनी जवळजवळ 1.5 कोटीचा, म्हणजे स्टेशनरी, ऑफिशियल स्टेशनरी जर एक 2 ते 3 वर्ष छपायला पाहिजे सरासरी पुढची, पण त्यांनी कमीत कमी 15 ते 20 वर्ष छपाई आताच केलेली स्टेशनरीची। त्यानंतर 7 महिन्यापासून 450 लोकांचे प्रकरण, जे भटक्या विमुक्तांचे जे प्रकरण असतात, 1-1 लाख रुपयाचे प्रकरण म्हणजे लोन, ते 450 लोकांचे त्यांनी स्थगित ठेवलेत पैशासाठी फक्त 7 महिन्यांपासून। ह्या विषयी मी 21 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, राज्याचे मुख्य सचिव साहेब असतील आणि अतुल साहेब संबंधित मंत्री आहेत, या तिघांना पण मी निवेदन दिलं होतं की कारवाई करावं, पण कुठलीही कारवाई झाली नाही। म्हणून 3 सप्टेंबर रोजी आमरण उपोषणात बसणार असं या तिघांनाही परत पत्र दिलं, तरी काही कारवाई झाली नाही। म्हणून मी 16 सप्टेंबर पासून आजपर्यंत हा 4था दिवस आहे, मी आमरण उपोषण करतोय। आणि जर मला न्याय नाही भेटला तर हा लढा असाच चालू राहील, यात कुठलाही खंड पडणार नाही।